ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर चालू करतो आहे, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज नावाचा. पहिला चॅप्टर आपण संपवला आहे तो म्हणजे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमधले इच अँड एव्हरी पॉईंट्स आपण कव्हर केलेत. फक्त रिमेनिंग राहिलेत ते म्हणजे प्रॉब्लेम्स, ते आपण रेग्युलरला घेणार आहेत. आता सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा सेकंड चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरमध्ये काय करायचं बघा, मॅक्झिमम वेटेज आहे 4 to 6 मार्क्स. वेटेज किती आहे चॅप्टरचे? 4 to 6 मार्क्ससाठी हा चॅप्टर आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सोल्युशनचा जो पार्ट असेल तो पार्ट असणार 50%, की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे की हा चॅप्टर जर 100% आपण स्टडी केला तर या चॅप्टरमध्ये 50% फक्त कोण असणार? सोल्युशनचा स्टडी असणार. अँड 50% कोण असणार? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असणार. 50% सोल्युशन अँड 50% कोण? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता काय बघा की सोल्युशनमध्ये आपल्याला नेमकं काय काय स्टडी करायचं आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये नेमकं काय स्टडी करायचं आहे ते आपण सुरुवातीला इथे एक्सप्लेन करणार आहे. आता सोल्युशनमध्ये नेमकं काय असेल ते मी पॉईंट तुम्हाला काही कव्हर करणार आहे किंवा काही एक्सप्लेन करणार आहे ते आपण इकडं, की बाबा नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं इन केस ऑफ सोल्युशन. आता पहिला पॉईंट असेल तो म्हणजे काय की नाव फक्त दिसतं आहे. आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये काय करतो, इच अँड एव्हरी पॉईंट जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर पहिला माझं कॉन्सन्ट्रेशन असते किंवा आपल्या सगळ्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे की नेमकं व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन. पहिला पॉईंट आपण हा स्टडी करणार आहे की तुमचा जो सोल्युशन असेल त्या सोल्युशनचा मिनिंग काय असेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन. जो काय वर्ड तुमचा असेल कुठला सोल्युशन नावाचा, की त्या सोल्युशन नावाच्या शब्दाचं नेमकं मिनिंग काय, की बाबा हा आपल्या केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्रीमध्ये नेमका कशासाठी आला, हा पॉईंट आपण इथं स्टडी करणार आहे. सेकंड पॉईंट असणार, जर सोल्युशन कशामुळे तुम्हाला लक्षात असेल तर सेकंड पॉईंट असेल तो म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन. सेकंड पॉईंट तुमचा कुठला असणार? क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन. जो काही तुमचा सोल्युशन असेल त्या सोल्युशनचं क्लासिफिकेशन कसं केलं, त्या सोल्युशनचं काय केलं, क्लासिफिकेशन कसं केलं, की बाबा नेमके सोल्युशन क्लासिफाय कसे केले जातात, की त्यांचं क्लासिफिकेशन काय असेल. आता क्लासिफिकेशनमध्ये 3 टाईप्स आहेत बघा. जे काय तुमचं सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये जो सोल्युशन नावाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये सोल्युशनचं क्लासिफिकेशन आपण 3 टाईप्सने करणार आहे. पहिलं तुमचं जे क्लासिफिकेशन असेल ते क्लासिफिकेशन असेल डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. पहिले जे क्लासिफिकेशन असेल ते क्लासिफिकेशन कशावरून असणार, जे काही तुमचं सोल्युशन फॉर्म करण्यासाठी लागणार, कोण लागणार आहे काय ते माहिती नाही आहे, फक्त आपल्याला क्लिअर करायचं आहे की पहिला पॉईंट आपण क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहे फिजिकल स्टेटनुसार सोल्युशनचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे. आता फिजिकल स्टेट झाल्यानंतर काय असणार बघा, की जो तुमचा सोल्युशन फॉर्म करण्यासाठी तुम्ही वापरणार आहे, जो वापरणार कोण असेल, जो तुम्ही वापरत असाल तो असेल. मी इथं कंटिन्युअसली त्याला पार्टिकल म्हणतो. ते कोण आहेत काय ते आपण नंतर डिस्कशन करणार आहे, की बाबा याच्यामध्ये कोण वापरले जाणार आहे किंवा ते कोण असणार आहे ते आपण नंतर बघणार आहे. बघा पहिला पॉईंट असणार तो म्हणजे फिजिकल स्टेटचा, की तो कुठल्या स्टेटमध्ये. आपल्याकडे 3 टाईपचे फिजिकल स्टेट्स आहेत. ते कुठले कुठले आहेत बघा. फिजिकल स्टेट आपल्याकडे 3 टाईपचे आहेत. ते कुठले आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यावरून तुमच्या सोल्युशनचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे. नंतर असणार अमाऊंट ऑफ पार्टिकल. जे काही तुमचे पार्टिकल असेल त्या पार्टिकलच्या अमाऊंटवरून त्या सोल्युशनचं आपण क्लासिफिकेशन करणार आहे. अमाऊंट म्हणण्यापेक्षा आपण त्याला दुसरा एक शब्द वापरू शकतो, तो म्हणजे साईज ऑफ पार्टिकल. जे पार्टिकल्स आपण यूज केले त्या पार्टिकलच्या साईजवरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करणार आहे. आणि नंतरचा जो पॉईंट असेल तो म्हणजे कुठला असणार? कॉन्सन्ट्रेशन. कशावरून? त्याच्या असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशनवर. आता कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, कोण वापरले जाणार आहे ते आपल्याला ह्या पहिल्या पॉईंटमध्ये क्लिअर होणार आहे. सेकंड पॉईंट आपण क्लासिफिकेशनचा बघणार आहे. आता क्लासिफिकेशन झाल्यानंतर काय काय स्टडी करणार आहेत बघा. मी इथंच तुम्हाला तो पॉईंट क्लिअर केला, तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नावाचा आपण कन्सेप्ट इथं स्टडी करणार आहे तुमच्या सोल्युशनच्या बाबतीमध्ये. नंतर सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. कुठला कन्सेप्ट? सोल्युबिलिटीचा. नंतरचा जो पॉईंट असेल सोल्युशनच्या बाबतीमध्ये तो असणार सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट असेल. का त्या सोल्युबिलिटीमध्ये नेमकं काय बघायचं आहे, की समजा तुमचे आता बऱ्याच एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो आपल्याला रिलेटेड टू द सोल्युबिलिटी, की पाण्यामध्ये राहणारे जे काही प्राणी असतात म्हणजे ॲक्वेटिक ॲनिमल्स. फाय ॲक्वेटिक ॲनिमल्स आर प्रेफर टू लिव्ह ॲट द बॉटम इन ए समर, की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जे काही तुमचे ॲक्वेटिक ॲनिमल असतील म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी असतील ते समुद्राच्या बॉटमला राहण्यासाठी प्रेफरन्स का देतात, तो पॉईंट आपण इथे एक्सप्लेन करणार आहे. कशामध्ये? सोल्युबिलिटीमध्ये. तो पॉईंट आपण इथे एक्सप्लेन करणार. आणि एवढं झाल्यानंतरचा जो पॉईंट असेल तुमचा तो म्हणजे कुठला असणार आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा. नेक्स्ट पॉईंट आपण कुठला स्टडी करणार तो म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये काय सांगायचं आहे बघा, जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतील कशाला म्हणायचं आहे, काय असणार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज,
ते आपण त्यावेळेस एक्सप्लेन करणार आहे किंवा स्टडी करणार आहे. आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये काय बघायचं आहे, डेफिनेटली सर जर तुम्ही व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन इथे लिहित असाल तर इथे येणारा पॉईंट कुठला असायला पाहिजे होता, इथे येणारा पॉईंट कुठला असायला पाहिजे होता सांगा. इथे येणारा पॉईंट असेल तो म्हणजे कुठला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ. इथं पण आपण तेच म्हणायला पाहिजे. जर तुम्ही 50% सोल्युशनमध्ये जर स्टडी करत असाल तर सोल्युशनचा मिनिंग जर तुम्ही सुरुवातीला चॅप्टर स्टार्ट करत असताना स्टडी करत असाल तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कशाला म्हणायचे पण माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, व्हॉट इज द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, कशाला म्हणायचं नेमकं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, काय असेल क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि हा पॉईंट झाल्यानंतर शेवटी आपण काय स्टडी करणार आहे की जे काय तुमच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज असतील त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या टाईप्सच्या आहेत ते म्हणजे काय झालं तुमचे टाईप्स ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. एवढे पॉईंट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. कुठल्या चॅप्टरमध्ये, सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये एवढे पॉईंट्स आपण कव्हर करणार. आता लक्षात ठेवा, मी हा पॉईंट स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवायचे की जे क्लासिफिकेशनमध्ये आपण सोल्युशनची डेफिनेशन आत्तापर्यंत एक्झाममध्ये एखाद्या वेळेस विचारतात, पण आपल्याकडे बरेच मुलं असे आहेत की जे CET नेट JEEचं पण प्रिपरेशन करत आहेत. तर तुम्हाला फिजिकल स्टेट नावाचा जो कन्सेप्ट आहे, हा फिजिकल स्टेट नावाचा जो कन्सेप्ट आहे हा इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये, इन केस ऑफ CETमध्ये. हा तुम्हाला CETमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल स्टेटवरती क्वेश्चन विचारला जातो, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर ॲक्वॅटिक ॲनिमलचा क्वेश्चन तुम्हाला बरेच वेळेस एक्झाममध्ये विचारला जातो आहे. आणि नंतर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे काही डेरिवेशन्स आपल्याकडे आहेत, त्या डेरिवेशनवरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. आता जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला आत्ता सांगितला आहे. आता जसं मी इथं पॉईंट्स तुमच्यासमोर नोट डाऊन केले की मिनिंग काय असेल, क्लासिफिकेशन काय असेल, सोल्युबिलिटी काय असेल, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय असेल किंवा त्यांचे टाईप्स काय असतील, हे आता आपण 1 बाय 1 स्टडी करणार. ठीक आहे. आता पहिला पॉईंट हा आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे कुठला आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन. पहिला पॉईंट आपण क्लिअर करणार की सर नेमकं सोल्युशन्स कशाला म्हणायचं आहे, सोल्युशन म्हणजे नेमकं काय असेल ते आपण पहिल्या पॉईंटमध्ये क्लिअर करणार. आता सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, आता आपण क्लासिफिकेशन केलं आहे की सोल्युशनचं आपण क्लासिफिकेशन सांगतो, याचा अर्थ वेगवेगळ्या टाईपचे सोल्युशन्स आपल्याकडे आहेत. प्रत्येक वेळेस सोल्युशनच्या डेफिनेशन्स डिपेंडिंग अपॉन टाईप्सनुसार सोल्युशनच्या डेफिनेशन्स पण तुमच्या काय होत जाणार आहेत, चेंज होत जाणार, ते लक्षात ठेवा. आता सोल्युशन नेमकं कशाला म्हणायचं, एक सिंपल डेफिनेशन कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील अशी डेफिनेशन मी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही कुठेही गेलात त्या सोल्युशनची डेफिनेशन सांगण्यासाठी कुठेही गेलात तरी ती डेफिनेशन तुम्हाला ॲप्लिकेबल असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं जर मला सोल्युशन कशाला म्हणायचं समजून घ्यायचं असेल किंवा एक्सप्लेन करायचं असेल तर मला एक शब्द माहिती असला पाहिजे, तो म्हणजे कुठला, होमोजिनियस मिक्सचर. आता बऱ्याच मुलांना आपण हे सांगतोय किंवा आत्तापर्यंत 11th स्टँडर्डमध्ये आपण होमोजिनियस मिक्सचरचा स्टडी केला आहे. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस दोघांचा आपण स्टडी केला आहे, पण तरी पण कोणाला काय याच्याबद्दल क्वेश्चन्स असतील तर हा पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि होमोजिनियस मिक्सचर कोणाचं असेल ते पण आपण इथं सांगतोय, ते म्हणजे कोणाचं असणार आहे बघा, सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता बघा नेमकं सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, जशा त्या डेफिनेशन येतील त्यावेळेस मी ते एक्सप्लेन करणार आहे. सोल्युशन म्हणजे नेमकं काय असेल बघा, इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. पण कसले सोल्यूट अँड सॉल्व्हंट ते पण क्लिअर करा, सोल्यूट कोण असेल, सॉल्व्हंट कोण असेल ते पण समजून घ्या. सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, इट इज द होमोजिनियस मिक्सचर. कशाला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर, मी एक्सप्लेन करतो आहे. होमोजिनियस मिक्सचर ऑफ, कोणाचं होमोजिनियस मिक्सचर असेल, सोल्यूट अँड सॉल्व्हंट, पण त्यांचं अमाऊंट आपल्याला कसं चालेल, 2 or more. बघा तुम्हाला लक्षात येते का डेफिनेशन कशाला म्हणायचं आहे, ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज सोल्युशन. मग पहिला पॉईंट समजून घ्या की व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोजिनियस मिक्सचर, कशाला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. लक्षात ठेवा प्रत्येक सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर असेलच असं नाही आहे. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय की जे एकजीव असेल. एकजीव म्हणजे काय, आता मी सांगताना एक्झाममध्ये आपण असं सांगणार आहे का, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे एकजीव, की मुंडे सरांनी फक्त मिनिंग सांगितलं होमोजिनियस म्हणजे एकजीव. पण हे होमोजिनियस मिक्सचर नेमकं काय जर एक्झाममध्ये विचारलं तर काय सांगायचं आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर मिक्सचर होमोजिनियस असेल, कसलं असेल, होमोजिनियस असेल, तर त्याच्यामध्ये फक्त एकच फेज प्रेझेंट असणार. जर मिक्सचर होमोजिनियस असेल तर त्याच्यामध्ये किती फेज प्रेझेंट असणार, ओनली 1 फेज प्रेझेंट असणार. आता ते फेज म्हणजे कोण, सॉलिड, लिक्विड आणि गॅस.
जर तयार केलेलं मिक्सर, आता मिक्सर आहे म्हणजे कोणतरी दोघंजण त्याच्यामध्ये डेफिनेटली असणार आहेत. मिक्सर करतोय म्हणजे कोणाला तरी मिक्स करतोय. मिक्सर या शब्दाचं मिनिंग समजून घ्या. मिक्सर म्हणजे काय करतोय, मिक्स करतोय. मिक्स करतोय म्हणजे म्हणून ते कोण आहे, मिक्सर आहे. जर मी मिक्स करत असेल म्हणजे डेफिनेटली माझ्याकडे एकापेक्षा जास्त पाहिजेत, म्हणून आपण इथं शब्द वर्ड वापरताना वापरला आहे टू ऑर मोर. म्हणून इथं म्हणताना टू, वन ऑर मोर म्हणलं असं तर कसं चालेल, की जर तुमचं मिक्सर तयार करायचं असेल तर ते मिक्सर तयार करण्यासाठी डेफिनेटली आपल्याला कोणतरी दोघंजण लागणार आहेत. दोनपेक्षा कमीमध्ये तुमचं सोल्युशन किंवा मिक्सर तयार होणार नाही. मग होमोजिनियस समजतं का बघा, की जे सोल्युशनमध्ये मला किती फेज दिसेल, एकच फेज दिसत असेल तर त्याला कुठलं मिक्सर म्हणायचं आहे, होमोजिनियस मिक्सर. आता कन्सिडर करा इथं मी घेतलं एक वॉटर, फक्त मी होमोजिनियस कशाला म्हणायचं ते सांगतो आहे. वॉटर घेतलं आणि वॉटरमध्ये आपण ॲडिशन कोणाची केली, शुगरची केली. साखर घेतली, पाण्यामध्ये टाकली. साखर घेतली, पाण्यामध्ये टाकली. काय घडणार आहे, साखर शुगर ज्यावेळेस मी वॉटरमध्ये ॲड करतो आहे त्यावेळेस ती शुगर आहे सॉलिड स्टेटमध्ये. त्यावेळेस ती शुगर कुठल्या फॉर्ममध्ये आहे, सॉलिडच्या फॉर्ममध्ये आहे. ज्यावेळेस ती शुगर मी कशामध्ये ॲड करतो आहे, वॉटरमध्ये ॲड करतो आहे. वॉटर कुठल्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विडच्या फॉर्ममध्ये. पण लक्षात ठेवा, सॉलिडच्या फॉर्ममध्ये असणारी शुगर ज्यावेळेस मी वॉटरमध्ये ॲड करतो आहे तर शुगर आणि वॉटर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर मला एकच फेज शिल्लक राहणार आहे. बघा इथं प्लस करतो, शुगर प्लस वॉटर, मला एकच फेज शिल्लक राहणार, ती म्हणजे कुठली असणार, लिक्विड फेज. असं असेल तर त्या सोल्युशनला कुठलं सोल्युशन म्हणायचं, होमोजिनियस मिक्सचर म्हणायचं. बरं, आता होमोजिनियस मिक्सचर आपल्याला कोणाचं पाहिजे, टू ऑर मोर सोल्यूट अँड सॉल्वंट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कोण पाहिजेत, सोल्यूट किंवा सॉल्वंट. आता सोल्यूट कशाला म्हणायचं ते क्लिअर करा. इथं आपण त्याची सेपरेटली डेफिनेशन देऊया. सोल्यूट कोणाला म्हणायचं ते एकदा क्लिअर करा. सोल्यूट म्हणजे कोण असेल ते समजून घ्या. सोल्यूट कोण असणार आहे, सोल्युशन तयार करण्यासाठी मला लागणार आहे सोल्यूट, आणि दुसरा कोण लागणार, सॉल्वंट लागणार. आणि त्या सोल्यूट आणि सॉल्वंटचं जे मिक्सचर तयार होणार ते कसं असायला पाहिजे, होमोजिनियस असलं पाहिजे. ठीक आहे. आता सोल्यूट म्हणजे काय असणार आहे बघा, सोल्यूट म्हणजे तुमच्या सोल्युशनमध्ये स्मॉलर अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणारा, कसं असणारा, स्मॉलर अमाऊंटमध्ये अवेलेबल असणारा, स्मॉलर अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणारा तुमच्या सोल्युशनमध्ये तो कोण असेल, सोल्यूट असेल. आणि सॉल्वंट कशाला म्हणायचं आहे मग, जो कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट तो कोण, सोल्यूट. जो मॅक्झिमम प्रमाणामध्ये प्रेझेंट तो कोण, सॉल्वंट. आता सोल्यूटची डेफिनेशन सांगायची म्हटलं तर काय सांगायची आहे, इट इज द सबस्टन्स विच आर प्रेझेंट इन स्मॉलर प्रोपोर्शन ऑर स्मॉलर अमाऊंट इन ए सोल्युशन. तुमच्या सोल्युशनमध्ये जो कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असेल तो कोण, सोल्यूट. आणि सॉल्वंट कोण असेल बघा, जरी इथं स्मॉलर असेल तरी ते डेफिनेटली कोण येणार आहे, लार्जर अमाऊंट. जो लार्जर अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तो कोण असणार आहे, सॉल्वंट असणार. आणि जो लेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तो कोण असेल, सोल्यूट असेल. बघा दोघांचे डेफिनेशन लक्षात येत आहेत का. सोल्यूट म्हणजे कोण, की जो स्मॉलर प्रपोर्शनमध्ये किंवा स्मॉलर अमाऊंटमध्ये सोल्युशनमध्ये अवेलेबल आहे. सॉल्वंट कोण, जो लार्जर अमाऊंटमध्ये सोल्युशनमध्ये अवेलेबल आहे तो कोण झाला, सॉल्वंट झाला. आता एक्झाममध्ये जर आपल्याला क्वेश्चन विचारला, डिफाईन सोल्यूट अँड सॉल्वंट, सोल्यूट आणि सॉल्वंटची डेफिनेशन सांगा, तर काय करतात बघा मुलं. तुम्हाला एक्झाम्पल देतो. सोल्यूट आणि सॉल्वंट दोघांचे डेफिनेशन एक्झाममध्ये विचारलेत. डेफिनेशन लिहायचे, 2 मार्क मिळणार आहेत. पण डेफिनेशन लिहित असताना काय होतं आहे, सॉल्वंटची डेफिनेशन जाते सोल्यूटला आणि सोल्यूटची डेफिनेशन जाते सॉल्वंटला. आता एक्झॅक्टली डेफिनेशन काय पाहिजे, सोल्यूट म्हणलं तर स्मॉलर अमाऊंटमध्ये, सॉल्वंट म्हणलं तर लार्जर अमाऊंटमध्ये. ठीक आहे. आता सोल्यूट आणि सॉल्वंटचं जर डेफिनेशन लिहायचं म्हणलं, ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला असतो, डेफिनेशन पण माहिती असते. सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांपैकी एखाद्याची डेफिनेशन विचारली तर इमिडिएटली सांगता येईल, पण दोघांची डेफिनेशन विचारली तर कन्फ्युजन आहे. कारण आपल्या सायन्समध्ये कन्फ्युजन जास्त असतं मुलांना. आता कन्फ्युजन क्लिअर करायचं आहे, कारण ही डेफिनेशन मला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, कारण डोक्यामध्ये उतरला पाहिजे कन्सेप्ट. डोक्याच्या बाहेरचे कन्सेप्ट हे एक्झाममध्ये आपल्यासोबत राहत नाहीत. जर डोक्यामध्ये उतरलेले असतील तर ते कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. आता सोल्यूट आणि सॉल्वंटच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे बघा, आपण सायन्सला याचा अर्थ आपल्याला एवढं तरी माहिती असायला पाहिजे. काय माहिती असायला पाहिजे, की सोल्यूट लिहा म्हणलं तर सोल्यूट तर लिहिता यायला पाहिजे, सॉल्वंट लिहा म्हणलं तर सॉल्वंट तर लिहिता यायला पाहिजे. एवढं जर तुम्हाला येत असेल तर सोल्यूट आणि सॉल्वंटचे डेफिनेशन तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणार. बऱ्याच वेळेस सोल्यूट आणि सॉल्वंटच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे, पण जे नवीन आहेत मुलं त्यांच्या बाबतीमध्ये बघा, जर सोल्यूट, टोटल नंबर ऑफ लेटर्स काउंट करा सोल्यूटमधले, किती नंबर ऑफ लेटर्स दिसतात बघा, 1 2 3 4 5 अँड 6 नंबर ऑफ लेटर्स प्रेझेंट इन सोल्यूट. तुमच्या सोल्यूटमध्ये किती लेटर्स आहेत, 6 आहेत. सॉल्वंटमध्ये काउंट करा, 1 2 3 4 5 6 अँड 7 लेटर्स आर प्रेझेंट इन सॉल्वंट. कमी प्रमाणामध्ये असणारा सोल्यूट आहे, जास्त प्रमाणामध्ये असणारा सॉल्वंट आहे. आता लक्षात ठेवा, सोल्यूटमधले नंबर ऑफ लेटर्स काउंट केले तर ते 6 आहेत,